तर गाईज तुम्हाला आज आमचं कॅफे दाखवतो चला. गाईज हे आहे मूनलाईट कॅफे. तर बघू शकता मध्ये कसं आहे तुम्हाला दाखवतो आता. परत काम आणि काय पेंडिंग आहे. तर हे काचाचं काम चालू झालं आहे. तर आणि हे दरवाजे तर काय बसवायचे त्याला. तर बघू शकता कसं आहे कॅफे. हे आहे काउंटर एरिया आणि काही लई सामान इथं पडलंय. तर बघू शकता काउंटर कसा आहे. वाव छान आहे काउंटर पण ओरिजिनल. मध्ये काही सामान नाही आणि तर गाईस हे आहे 40x60 पुरती एक प्लॉटचं जागा आहे. 40x60 मूनलाईट कॅफे. तर हे जुंबरचं आणि लाईट चालू झालं आहे. बघू एकदा लाईट चालू करून. चालू आहे तिथं पण. थांबा. कोणच्या ह्याचं लाईट. वाव आता चालू झालं. ओके मस्त दिसत आहे. शायनिंग पण मस्त देत आहे. फॅन सगळे चालू आहेत. तर काहीच बघू शकता मूनलाईट कॅफे कसा आहे. तर लगभग 1 महिना झालं फक्त फर्निचर आणि लाईटिंगचं सगळं काम चालू झालं. लगभग टोटल 1 2 3 4 5 आणि तिथे कोपऱ्यात 1 6 7 8 9 कॅबिनेट टोटल. आणि हे आहे हे बर्थडे सेलिब्रेशनचं रूम. तर मध्ये कसं आहे बघूत. मी बी लई दिवस झालं बघितलं मध्ये. वाव मस्त दिसत आहे. तर हे येतं आहे सगळं सेलिब्रेशनचं. तिथं स्टेज येतं आहे. ते काही एसीचं साईड ह्या वर येते AC. तर लाईटिंग पण मस्त खूप छान केलं आहे. तर गाईस हे आहे किचन रूम. तर आणि किचन रूमचं काम काही पेंडिंग आहे बरंच. आणि किचनचं हे काय कट्टा त्यानं करायचं आणि इथं मधलं लई काम आणि पेंडिंग आहे. पुरती ह्या साईडला तगडे येतं आणि ह्या साईडला फर्निचर. तर ह्याच्यामध्ये काय प्लांट्स लावायचे आहेत. झाडाचं हे काय शोविंग दिसतं आहे. आणि हे रेडी झाल्यात आमचे टेबलं. म्हणजे हे प्रत्येक कॅबिनमध्ये प्रत्येक टेबलं ठेवायचे आहेत. पुढच्या काय आणि आणित हे आहे ग्लास. इकडनं एक आणि एक डोर आणि त्या साईडला एक डोर. बघू शकता टेबलं पण बरंच एक 10 ते 15 टेबलं रेडी झाल्यात. हे मेन गेट आहे. बघू शकतो मेन गेट कसा आहे. पुरती हे काच काल बसवले तर हे काच. तर आणि काय बसवायचं आहे. मेन डोर बसवायचा आहे. साईडचे बसवल्यात. मला तर वाटलं एवढं छान हे फक्त जुंबर आणि ते लाईटिंगमुळेच शोईंग दिसलेलं आहे. मस्त दिसत आहे. फायनली गाईस एक चांगला दिवस बघून आमच्या मूनलाईटची ओपनिंग करावं म्हणून प्लॅनिंग चाललं आहे. आणि बहुतेक एक 7 ते 8 दिवसामध्ये आपली ओपनिंग होत आहे मूनलाईट कॅफेची. तर बघू शकता कसं आहे मूनलाईट. गाईस हे आहे आमचं मूनलाईट कॅफे. तर मला आज चान्स भेटला की मूनलाईट कॅफेचं चला बाबा आज मूनलाईट कॅफेचं व्लॉग बनवू. तर लई दिवसापासून ट्राय करत होतो मूनलाईट कॅफेचं कवा बनवू का नाही.
तर फायनली आज टाइम भेटला मला मूनलाईट कॅफेची व्लॉग बनवायला. तर गाईज कसं आहे मूनलाईट कॅफे तर तुम्ही बघितलं असेल, तर पसंत आलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.